हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 ऑगस्ट. चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जिंकणं हरणं या गोष्टी आपल्या आयुष्यात सुरूच असतात. आयुष्यात चढउतार येतच असतात. पण एक मात्र नक्की की तुम्ही जर मेहनत घेत असाल तर त्या मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगलं मिळतं आणि हे मेहनतीचं फळ म्हणजेच तुमचं जिंकणं असतं. चला तर मग या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. 31 ऑगस्ट 1947 साली भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली होती. ही प्रमाणवेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा 5.5 तासाने पुढे आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वर्षाकरता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ऋतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण 1941 ते 45च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता. ही वेळ म्हणजेच भारतीय प्रमाणवेळ 82.5 अंश पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणजेच ग्रीनविच यांच्या वेळात रेखांशानुसार 5.5 तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे. 15 एप्रिल 2006 पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले आहे. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1968 साली भारतात 2 स्टेज राउंडिंग रॉकेट रोहिणी MSV-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सन 1971 साली अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर मोटारगाडी चालवणारे पहिले मानव बनले, तर चंद्रावर पाऊल ठेवणारे ते 7वे मनुष्य होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस होता नील आर्मस्ट्रॉंग. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1996 साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 31 ऑगस्ट 1871 साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सय्यद हसन इमाम यांचा जन्म झाला. 1902 साली प्रख्यात भारतीय सर्कस रिंग मास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म झाला. सन 1919 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक लेखिका, कादंबरीकार, निबंधकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. अमृता प्रीतम ह्या पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. त्यांना 1982 साली ज्ञानपीठ पुरस्कार, 1957 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं होतं. याचबरोबर 1988 मध्ये बल्गेरियामधील वैरव पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला होता. त्यांनी आत्तापर्यंत अदालत, 49 दिन, कोरे कागज, 13वां सूरज, दिल्ली की गलियां, नागमणी, 5 बरस की लंबी सड़क, पिंजर, रंग का पत्ता, सागर और सिपिया या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांचं
रसिदी तिकट नावाचं आत्मचरित्र सुद्धा प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांचे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. यामध्ये कस्तुरी, कागज ते कॅनव्हस, चुनी हुई कविताएं, मैं जमा तू, लामिया वतन, लोकपीळ, सुनहुडे हे त्यांचे कविता संग्रह असून कागज ते कॅनव्हास या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1940 साली प्रतिष्ठित मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित प्रथम महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मृत्युंजय ही कादंबरी वाचली नसेल तर एकदा अवश्य वाचा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1969 साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचा ठसा इतिहासात उमटवला आहे. त्यांनी केलेली कामगिरी ही महत्त्वपूर्ण अशी आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1950 साली भारतीय गणित तज्ज्ञ सुबैया शिवशंकर नारायण पिल्लई यांचं निधन झालं. सन 1995 साली भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंह यांचं निधन झालं. सन 2016 साली भारतीय उर्दू कवी, कादंबरीकार, नाटककार आणि साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकीर यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी फीडबॅक आणि सजेशन द्यायला मात्र विसरू नका. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. याचबरोबर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि हो, आमचं फेसबुक, इंस्टाग्राम पेजेससुद्धा लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यांचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु. आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा अवेलेबल आहोत. तेव्हा मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचे वेळच्या वेळी अपडेट्स तुम्हाला यावर मिळत राहतील आणि तुमच्यासाठी म्हणून खास काही प्रश्न उत्तरं सुद्धा या पेजेसवर तुम्हाला मिळतील, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकता. याचबरोबर स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा तुम्ही आम्हाला ऐकू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकावं लागेल. आणि मित्रांनो, आता हे झालं दिनविशेष हे सत्र. यानंतर सुद्धा आणखी काही महत्त्वाच्या विषयांची सत्र सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा आमचा हा रेडिओ ऐकत राहा, ज्यासाठी तुम्हाला फक्त तो स्पीकरवर किंवा हेडफोनमध्ये ऐकायला मिळू शकतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. अशाच काही महत्त्वाच्या घटना, काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्ममृत्यूच्या नोंदी, त्यांचं कार्य याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ, म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे मंगळवार. या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 ऑगस्ट. चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जिंकणं हरणं या गोष्टी आपल्या आयुष्यात सुरूच असतात. आयुष्यात चढउतार येतच असतात. पण एक मात्र नक्की की तुम्ही जर मेहनत घेत असाल तर त्या मेहनतीचं फळ हे नक्कीच चांगलं मिळतं. आणि हे मेहनतीचं फळ म्हणजेच तुमचं जिंकणं असतं. चला तर मग या सकारात्मक विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रामध्ये आपण
इतिहासात घडलेल्या प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेत असतो. या घटनांच्या बाबतीत सविस्तर माहिती करून घेत असतो आणि याचबरोबर काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्ती यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी, त्यांनी केलेलं कार्य याचा संपूर्ण आढावा आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो, जेणेकरून स्पर्धा परीक्षांसाठी या ऐतिहासिक घटना, या जन्ममृत्यूच्या नोंदी या महत्त्वाच्या असतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 31 ऑगस्ट 1947 साली भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली होती. ही प्रमाणवेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा 5.5 तासाने पुढे आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वर्षाकरता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ऋतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण 1941 ते 45च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता. ही वेळ म्हणजेच भारतीय प्रमाणवेळ 82.5 अंश पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झर्वेटरी म्हणजेच ग्रीनविच यांच्या वेळात रेखांशानुसार 5.5 तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे. 15 एप्रिल 2006 पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले आहे. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1968 साली भारतात 2 स्टेज राउंडिंग रॉकेट रोहिणी MSV-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सन 1971 साली अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट हे चंद्रावर मोटारगाडी चालवणारे पहिले मानव बनले, तर चंद्रावर पाऊल ठेवणारे ते 7वे मनुष्य होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस होता नील आर्मस्ट्रॉंग. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1996 साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून आपलं स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 31 ऑगस्ट 1871 साली भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सय्यद हसन इमाम यांचा जन्म झाला. 1902 साली प्रख्यात भारतीय सर्कस रिंग मास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म झाला. सन 1919 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक लेखिका, कादंबरीकार, निबंधकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. अमृता प्रीतम ह्या पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. त्यांना 1982 साली ज्ञानपीठ पुरस्कार, 1957 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं होतं. याचबरोबर 1988 मध्ये बल्गेरियामधील वैरव पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला होता. त्यांनी आत्तापर्यंत अदालत, 49 दिन, कोरे कागज, 13वां सूरज, दिल्ली की गलियां, नागमणी, 5 बरस की लंबी सडक, पिंजर, रंग का पत्ता, सागर और सिपिया या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांचं रसिदी तिकट नावाचं आत्मचरित्र सुद्धा प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांचे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. यामध्ये कस्तुरी, कागज ते कॅनव्हस, चुनी हुई कविताएं, मैं जमा तू, लामिया वतन, लोकपीड, सुनहुडे हे त्यांचे कविता संग्रह असून कागज ते कॅनव्हास
या कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1940 साली प्रतिष्ठित मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित प्रथम महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मृत्युंजय ही कादंबरी वाचली नसेल तर एकदा अवश्य वाचा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1969 साली माजी भारतीय क्रिकेटपटू व गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचा ठसा इतिहासात उमटवला आहे. त्यांनी केलेली कामगिरी ही महत्त्वपूर्ण अशी आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1950 साली भारतीय गणित तज्ज्ञ सुबैया शिवशंकर नारायण पिल्लई यांचं निधन झालं. सन 1995 साली भारतीय राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंह यांचं निधन झालं. सन 2016 साली भारतीय उर्दू कवी, कादंबरीकार, नाटककार आणि साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकीर यांचं निधन झालं. मित्रांनो, आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.